अनेक वर्षापासून खराब अवस्थेत असलेला म्हाडा कॉलनी परिसरातील रस्ता धोकादायक। मुंबईच्या मुलुंड येथील म्हाडा कॉलनी नवघर पोलीस स्टेशन समोरील हा रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी मारुती गुंडिले नळगीरकर। पाहू याची ठळक बातमी। मुंबईच्या मुलुंड येथील म्हाडा कॉलनी परिसरात वास्तव्यात असलेल्या नागरिकांना आणि वाहतूकदारांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या रस्ता दुरुस्ती संबंधीची तक्रार दिनांक 14/11/2025 रोजी मुंबई महापालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी आणि टी विभाग सहाय्यक आयुक्त योगिताताई कोले यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते। या तक्रारी निवेदनावर सदर रस्त्याची दुर्दशा झाली असल्याचे व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने गेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी भरून रस्त्याची बिकट परिस्थिती झाली असल्याचे तक्रारी निवेदनावर नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। सदरचा नवघर पोलीस ठाणेसमोरील दुर्दशा झालेला रस्ता दुरुस्त करून होणारा अपघात टाळावा अशी मागणी टी विभाग सहाय्यक आयुक्त योगिताताई कोले यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड, विजय तुकाराम देटे, भरत साळवे, हेमंत जगधने, विनोद जगताप इत्यादींनी केली आहे। यावर प्रतिक्रिया देत माननीय योगिताताई कोले यांनी असे सांगितले की म्हाडा कॉलनीमधील रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही, परंतु आम्ही गृहनिर्माण म्हाडा यांना रस्ता बनवण्यासाठी पत्र देऊन कळवतो असे त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचे व त्यांनी तसे पत्र देऊन सदर विभागाला कळविल्याची माहिती कार्यकर्त्याकडून मिळून आली आहे। दिनांक 28/11/2025 रोजी उपअभियंता क्रमांक 1 पूर्व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ गृहनिर्माण म्हाडा यांना टी विभाग मुलुंड यांनी म्हाडा कॉलनी नवघर पोलीस स्टेशन समोरील रस्ता बनवण्यात यावे असे पत्र देऊनही सदर रस्त्याचे काम आतापर्यंत झाले नाही। यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपअभियंता क्रमांक 1 पूर्व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ गृहनिर्माण म्हाडा यांनी गांभीर्याने विचार करून आपल्या अखत्यारीत येत असलेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण बनवून देण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाडसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।